नमस्कार मित्रांनो, आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याची स्वादिष्ट भाजी। चला तर मित्रांनो, आपल्या दुधी भोपळ्याच्या भाजीसाठी काय साहित्य लागते ते पटकन बघून घेऊया। मी एक पाव दुधी भोपळा धुवून चिरून घेतलेला आहे। बघू शकता असे पीसेस छोटे छोटे पीसेस केलेले आहेत। एक वाटी चना डाळ, हरभऱ्याची डाळ मी 1 तास भिजत ठेवून ती सुद्धा धुवून घेतलेली आहे। दोन बारीक चिरून कांदे घेतलेले आहेत। एक टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, 2 हिरव्या मिरच्या, 1 लाल मिरची, अर्धा चम्मच मोहरी, 1 चम्मच जिरे, थोडासा कढीपत्ता, 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, पाव चम्मच हळद, थोडेसे 2 चम्मच भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर, कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर आणि फोडणीसाठी तेल। चला तर आपल्या फोडणीसाठी आता सुरुवात करूया लवकर। फोडणीसाठी मी गॅस चालू करून त्याच्यावर एक पातेलं ठेवलेलं आहे। पातेल्यात आता आपण तेल टाकणार आहोत। साधारणतः 2 ते 3 चम्मच तेल असेल। गॅसची फ्लेम हाय करून घेऊ। तेल टाकल्यानंतर याच्यात आता आपण मोहरी घालून घेऊ। मोहरी छान तडतडल्यानं गॅसची फ्लेम लो करून घ्यायची फ्लेम। त्याच्यात आता आपण जिरे आणि जिरे थोडंसं परतल्यानं 1-2 बारीक चिरलेले कांदे घालून घेणार आहोत। कांदे चांगले ब्राऊन कलर होईपर्यंत परतून घेणार आहोत आपण। कांद्याला छान असा लालसर रंग आला पाहिजे, सोनेरी। कांदे परतताना कधी गॅसची फ्लेम हाय ठेवायची, कारण लो फ्लेमवर कांदे तेल पिऊन देतात। हाय फ्लेमवर आता आपल्याला कांदे परतून घ्यायचे आहे, चांगले सोनेरी कलर येतील। दुधी भोपळ्याची भाजी सहसा मुलं जास्त खात नाहीत। या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघितली तर मुलं नक्कीच खातील, त्यांना आवडेल ही भाजी। आजचे कांदे आता थोडेसे परतत आलेले आहे। बघू शकता आपले कांदे आता थोडे सोनेरी कलर आलेला आहे आपल्या कांद्याला। आता गॅसची फ्लेम कमी करून याच्यात आपण आले लसूण पेस्ट टाकणार आहोत। 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेऊन मी खलबत्त्यात ठेचून काढले, त्याने टेस्ट खूप छान येते या भाजीला। आलं लसूण पेस्ट आता थोडं असं आपण परतून घेणार आहोत। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे आपल्याला। याच्यातच आता आपण 1 लाल मिरची आणि 2 हिरव्या मिरच्या घालणार आहोत, त्या सुद्धा परतून घेणार आहोत। यानंतर आपण थोडासा कढीपत्ता, तो सुद्धा थोडंच परतून घेणार आहोत। त्यानंतर याच्यात आपण 1 टोमॅटो,
तुम्हाला टोमॅटो जास्त आवडत असेल भाजीत तुम्ही जास्तही टाकला तरी चालेल. टोमॅटो आता थोडंसं आपल्याला कच्चाच राहू द्यायचं आहे या भाजीत. याच्यात आता आपण थोडीशी हळद, साधारणतः 1 चम्मच हळद असेल, लाल तिखट 1 चम्मच, कारण की आधी आपण 2 हिरव्या मिरच्या आणि 1 लाल मिरची टाकलेली आहे. त्यानुसार चवीनुसार तुम्ही तुमच्या लाल तिखट घालू शकता भाजीत. 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच गरम मसाला. कुठलाही गरम मसाला घेतला तरी चालेल. गरम मसाला नसेल तर काळा मसाला घेतला तरी भाजी छान होते. सगळे मसाले आता आपण मिक्स करून घेणार आहोत चांगले. याच्यातच आता आपण भिजू घातलेली 1 वाटी हरभऱ्याची डाळ घालणार आहोत. आपल्याला ही डाळ आता थोडीशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये, मसाल्यामध्ये. आणि डाळ शिजण्यासाठी थोडंसं 1 ते 2 चम्मच पाणी घालून घेणार आहोत त्याच्यात आणि मिक्स करून आपण आता याच्यात मिक्स करून थोडंसं डाळ शिजण्यासाठी आपण त्याला 4 ते 5 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहोत. चला तर बघूया आपल्या फ्रेंड्स, आपले डाळ शिजलेली आहे का ती. आपले 4 ते 5 मिनिटं झालेले आहे आता. बघू शकता छान मसाले आपल्या डाळीमध्ये ऑब्झर्व झालेले आहेत आणि डाळ पण थोडीशी नरम झालेली आहे. याच्यातच आता आपल्याला दुधी भोपळा टाकून घ्यायचा आहे. दुधी भोपळा टाकून चांगलं एक मिक्स करून घेऊ. थोडीशी कसुरी मेथी आणि आपण याच्यात मीठ घातलेलं नाही. चवीनुसार तुम्ही तुमच्या मीठ घालू शकता. मी 1 चम्मच मीठ घेतलेलं होतं आणि थोडासा 2 चम्मच शेंगदाण्याचा भाजलेला कूट. आता हे सगळं पदार्थ आपल्याला मिक्स करून घ्यायचे चांगल्या प्रकारे. एकजीव होतील असे मिक्स करून घेऊया. फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडलेत की नाही ते कमेंट करून नक्की कळवा मला. आणि परत आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून ही भाजी चांगली मऊसूत होईपर्यंत शिजू देणार आहोत. बघू शकता मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे याच्यात आणि आधी 2 चम्मच. छानपैकी झाकण ठेवून याला छान असं आपण याला शिजू देणार आहोत. चला तर बघूया आपली भाजी शिजली की नाही ती. तुम्ही बघू शकता आपल्या भाजीने चांगले आता तेल सोडलेले आहे आणि छान असा भाजी सुगंध पण येतोय आपल्या. चला तर चेक करूया आपले डाळ आणि दुधी भोपळा शिजलाय की नाही ती. बघू शकता
चांगल्या प्रकारे कट होते. आपला भोपळाचा आता अगदी मऊसूत असा शिजलेला आहे आणि डाळ पण चांगल्या प्रकारे शिजलेली आहे. आता याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि कोथिंबीर चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. खूप छान प्रकारे आपली शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि ही भाजी एका डिशमध्ये काढून घेऊया. आपली भाजी आता मी एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे. चवीला खूप छान, जे न खाणारेही याला खातील. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भाजी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा.